सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे। मंद्रुप पंचायत समितीच्या गणात काँग्रेसचे उमेदवार नक्कीच निवडणूक लढवणार असल्याची खात्री जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मोहम्मद शेख यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी पत्रकार तथा जिल्हा सचिव काँग्रेस कमिटीचा मोहम्मद शेख या ठिकाणी मंद्रुप जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सना कौसर मोहम्मद शेख हे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदसाठी अधिकृत उमेदवार आहेत व मंद्रुप पंचायत समिती गणातून अनंत जगन्नाथ मेत्रे तर कंदलगाव गणातून शांताबाई दत्तात्रय हनुमाने हे उमेदवार आहेत। आम्ही 13 गावामध्ये, माझ्या गटामध्ये 13 गावं येतात, त्या प्रत्येकी गावामध्ये होम टू होम प्रचार माझ्या पत्नीसह माझा परिवार आणि मित्र जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते आम्ही घरोघरी जाऊन सर्वत्र होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून जनता आणि मतदारामध्ये जनजागृती करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। मी यासाठी निवडणूक लढत आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत आणि विशेष करून या गटातील जे गाव आहेत 13 गाव, या गावातील जे प्रत्येक समस्या उचलण्यासाठी मी हे निवडणूक लढत आहे। तुम्हाला माहीत आहे ही निवडणूक जसं काँग्रेस विरुद्ध भाजप असं होणार आहे। या ठिकाणी अनेक समस्या आहेत, फक्त हे नेते प्रस्थापित आहेत आणि हे सत्ताधारीमध्ये आहेत। तसं बघितलं गेलं तर राष्ट्रवादी आणि भाजप शिंदे सेना हे सत्तेमध्ये आहेत आणि काँग्रेस यांच्या विरोधात सक्षमपणे लढत आहे। आज या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जे आम्हाला प्रतिसाद मिळतो, जे आम्हाला आशीर्वाद मिळतं आणि तशातच माझ्यासारख्या निष्ठावंत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली, विश्वास दाखवला। आज त्या पक्षाने दिलेल्या विश्वासावर मी जनतेच्या विश्वासावर खडा उतरत आहे आणि जनतेचं प्रेम बघता आपला विजय हा निश्चित आहे। माझ्यासह दोन्ही पंचायत समितीत गणातील उमेदवार हे निवडून येण्याची मोठी शक्यता आहे आणि जास्त मताने ऐतिहासिक विजय प्राप्त करतील। आणि अजून 2 दिवस शिल्लक आहेत, उद्या 5 वाजेपर्यंत तरी आमचा टाइम आहे प्रचार करण्याचा। आम्ही प्रत्येकाशी पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये जाऊन जनजागृती करू। गावातील समस्या असतील, गटारे असतील, बाकीचे रस्ते असतील, विजेचा प्रश्न आहे, भरपूर प्रश्न आहेत। प्रस्थापित आणि जे सत्ताधारी आहेत ते फक्त आश्वासनं देऊन आजपर्यंत जनतेची दिशाभूल केलेले आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारचे कामं केलेले नाहीत। ग्रामपंचायत मंद्रुप सारख्या मोठी ग्रामपंचायत असताना भरपूर असा निधी या ग्रामपंचायतला मिळाला असून तरी या गावामध्ये विकास कामे कुठं दिसत नाहीत। तुम्ही बघत आहात मंद्रुपची अवस्था एखाद्या छोट्या खेड्यासारखी आहे। खेडे स्वयंपूर्ण होत आहेत तरी मंद्रुप तसंच आहे। या ठिकाणी शिक्षण संस्था आहेत, बँका आहेत, पोलीस स्टेशन आहे, आरोग्य क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, या बाजारपेठ आहे। सर्वत्र लोक या ठिकाणी मंद्रुपमध्ये येतात, त्यांना फक्त स्वच्छ पाणी पिण्यासाठी पाणी भेटत नाही, सार्वजनिक शौचालय नाहीत, अनेक अशा समस्या मंद्रुपमध्ये आहेत। रात्री तरी गाव दिसतच नाही, अंधारातच असतो। आणि तुम्ही मागच्या 2 दिवसापूर्वी सगळं पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बघितलात, मंद्रुपमध्ये पिण्याचं पाणी नव्हता 15 दिवसापासून आणि अजूनही ते येतात, आज येणार आहे, उद्या येणार आहे असं सांगत होते। आमची लढाई हे विकासासाठी आहे। आम्हाला कुणावर टीका करून आम्हाला मतं मिळवायचं नाही, आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या लोकांच्या जे समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तुम्हाला माहीत आहे गेल्या 12-13 वर्षापासून मी शेतकऱ्यांच्या समस्या असतील, गावातील प्रत्येक समस्या मी माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून असो, आंदोलनाच्या माध्यमातून असो मी उचललेला आहे आणि भविष्यातही मी एक सामान्यांचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी सर्वत्र त्यांच्या जमिनी स्तरावर काम करेन। मला ह्या जनतेनं विश्वास द्यावा, आशीर्वाद द्यावा, मतदान द्यावं आणि आमच्या या काँग्रेसच्या पॅनलला निवडून द्यावं अशी मी सर्व विनंती करतो।